बूस्टर डोज असेल तर तो गरजेचाच आहे. मी त्याचं मनापासून स्वागत करते. सिरमचा द्या, तो दुसरा देऊ नका, कारण का सिरमचाच चालतो आणि सिरम आमच्या जिल्ह्यात या. माझं म्हणणं आहे, कोणावरही बंधू आणू नये, दुर्लक्ष करा. कसं असतं, एक वर्ग असतो, वर्ग छान चाललेला असतो, त्याच्यात एक मूल असतं जे थैथयाट करायचं असतं. प्रेमाने बघायचं, एखादं चॉकलेट देऊन बघायचं, एखादं पुस्तक द्यायचं, खूप प्रेमाने प्रयत्न करायचे. प्रयत्नाती परमेश्वर, प्रयत्न करत राहायचे. ज्यावेळीस ते आपल्या सहनशीलतेच्या बाहेर होऊ शकतं, दुर्लक्ष करायचं. मॅडम, या सर्व प्रकरणात 20-22 मध्ये जो वयोगट आहे नाही, आपण वाचन केलं पाहिजे वास्तवतेपासून. लोक काही म्हणतील. आता तुम्ही मला उद्या सांगायला लागला की सुप्रिया सुळे बाहेर अंधार आहे, माझी बुद्धिमत्ता कुठे गेली आहे? मला दिसतंय ना, सायंटिफिक टेम्पर. मग मी शिकले कशाला? इतकी पटकन मी वाहत जाऊ शकत असेल तर माझ्या शिक्षणाचा आणि लॉजिकचा आणि सायंटिफिक टेम्परचा उपयोग काय? प्रश्नातच माझी उत्तरं आहेत. तुम्हाला अशी विचाराविषयी वाटतायत याच्यातच माझं उत्तर आहे. मी आत्ताच त्याचं उत्तर दिलं. मला असं वाटतं आपण आत्ता जे माझं उत्तर आहे त्याच्याशी मी, म्हणजे त्या मताशी मी ठाम आहे की अशा जेव्हा गोष्टी होतात तेव्हा कुठल्याही पक्षाचा तो व्यक्ती असेल किंवा कोणीही ती महिला असेल, त्या गोष्टी प्रायव्हसीमध्येच झाल्या पाहिजेत. आणि माझं मत असं आहे की त्याच्यात न्याय अन्याय हा विषय आहेतच, पण त्या विषय अतिशय गांभीर्याने आपण घेतले पाहिजेत. आणि त्याच्यात जी मुलं भरडली जातात त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी संवेदनशील असलं पाहिजे. मुलं शाळेत जातात, समाजात उठतात बसतात, त्या मुलांना दुखवायचा अधिकार आपल्याला नाही आहे, कोणालाच नाही आहे. आणि मला असं वाटतं की ज्या लाईटली आजकाल या गोष्टी होतात, या माझ्या मनाला किंवा, आणि ही एकटीच केस नाही, अशा अनेक केसेस अनेक पक्षातले नेते एकामेकावर करत असतात. हे मी अनेक वेळा बघते. मी कधी त्याच्यावर बोलत नाही, कारण का माझ्या संस्कृतीत, माझ्या कौटुंबिक, माझ्या आईने मला जे संस्कार दिलेत त्याच्यात हे बसत नाही. आणि मी अशा गोष्टींवर कधी पब्लिकली बोलणारही नाही. आणि बाजू जर घ्यायची असेल, मदत करायची असेल, तर न बोलता खूप गोष्टी आयुष्यात करता येतात. आणि हीच मराठी संस्कृती आहे. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊन आम्ही समाजकारण, राजकारण करतो. त्याच्यात किती अडचण झाली तरी चालेल, पण अशा गोष्टींवर त्यांनी बॅलन्स ठेवायचा नसेल ठरवला तरी मी ती मर्यादा ठेवूनच माझं राजकारण, समाजकारण कर्मचाऱ्यांची भेट आणि आमचं जे महिलांचं युनिट आहे त्याच्या चर्चा आणि काही नवीन विषय आम्ही घेऊन पुढे येतो आहे, त्याची चर्चा करण्यासाठी आणि त्यांचा मार्गदर्शन घेण्यासाठी मी आलेले. पुढे मुंबईला माझी 1 वाजता एक मीटिंग आहे, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची भेट घेऊन पुढच्या काही त्यामध्ये मला मुंबईला जायचं आहे. त्याच्यामुळे आपण एक 10-15 मिनटं तुम्हाला मनात जे काही प्रश्न असतील ते आपण मन मोकळेपणे मला विचारावे. आणि मग आपण चहा असेलच ना? चहा आहे. थँक्यू. मॅडम, काय सांगा, भोंग्याचा वाद सुरू झाला आहे उत्तर प्रदेशमध्ये, ज्या पद्धतीने भोंगे उचलवले झालेले आहे, महाराष्ट्रामध्ये भोंगे उचलले जात आहे, असं देखील आता विरोधकांनी टीका केलेली आहे. कसं बघतोय आपण? मी तुम्हाला खरं सांगू, माझ्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान ही महागाई आहे. त्याच्यामुळे महागाईचं सगळ्यात मोठं आव्हान पुढे असताना मला दुसरं काही आता सुचतच नाही आहे. मॅडम, आता महागाई आहे, परंतु डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. मी पार्लमेंटमध्ये बोलले आणि उदाहरणं देऊन मी पार्लमेंटमध्ये बोललेले. म्हणजे त्या म्हणजे त्याच्या पार्लमेंटपेक्षा दुसरी कुठली जागाच नाही नाही बोलायला. हे मी अनेक वेळा विथ डेटा, विथ एव्हिडन्स पार्लमेंटमध्ये मांडलेलं आहे. मॅडम, आप महागाईच्या मुद्द्यावर भाजपला टार्गेट करताय, पण आशिष शेलारांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकार सगळेच प्रयत्न करतं आहे. कालच अजित पवारांचं स्टेटमेंट तुम्ही वाचलं असेल. LPGचं कमी, LNGचं कसं कमी झालं आहे, त्याला 1000 कोटी रुपयाचा लॉस महाराष्ट्र सरकारला झालेला आहे. त्याच्यामुळे जिथे जमेल तिथे लॉसेस होताच होते. आणि हे मी वर्तमानपत्रातच वाचलं आहे अजित पवारांचं स्टेटमेंट. त्याच्यामुळे हे की माझा भाऊ आहे म्हणून काल्पनिक सांगत नाही आहे. सगळ्या वर्तमानपत्रांनी ही बातमी दिलेली आहे की हे कमी केल्यामुळे 1000 कोटी रुपयाचा लॉस सर्वसामान्य माणसाला आपण दिलासा द्यायचा सातत्याने प्रयत्न करत असतो. पण कसं असतं ताई की दिस इज अ स्टेट ऑफ फेडरेशन्स.
कोऑपरेटिव्ह फेडरलिझमबद्दल सातत्याने केंद्र फोटोग्राफर दादा एक मिनटं सरकार कोऑपरेटिव्ह फेडरलिझमबद्दल सातत्याने अरुण जेटली केंद्र सरकारमध्ये म्हणायचे आणि GSTचं बिल तेव्हा जेव्हा आणलं तेव्हा त्यांनी ऑन रेकॉर्ड त्यांचं भाषण करू बघा ते सातत्याने म्हणत होते कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आम्ही केंद्र सरकार आहोत पण आम्हाला राज्यांबरोबर आणि फक्त आपल्या राज्यात मागाई नाही आहे कुठे कुठल्याही तुम्ही एक महिला आहात तुम्हाला जास्त हे माहिती आहे आपणच घर चालवतो त्याच्यामुळे प्रत्येक घरामध्ये आणि आजकाल पुरुष पण मला सांगतात की ताई आम्हीच सामान आणायला जातो तेलाचा डबा 3,000 रुपये झाला आहे आम्हाला पण त्रास होतो त्याच्यामुळे महागाई हा अतिशय गंभीर आहे आणि हा विरोधक म्हणून मी मुद्दा मांडत नाही आहे सर्वसामान्य जनतेच्या समोर आज कुठलं आव्हान आहे तर ते महागाईचंच आहे आणि त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून खूप सिरियसली आणि गांभीर्याने हे विषय घेतले पाहिजेत महिला कुटुंब जातात ना पुरुष फक्त आपलं मेहनत करतो त्यांना आनंद देतो हो पण घरी आल्यावर ऐकावं लागतं ना की अहो महागाई झाली तुम्ही महिला आंदोलन करता परंतु सेपरेट पक्ष म्हणून करता महाविकास आघाडी म्हणून महिला या महागाईच्या विरोधात कधी उतरणार आहे फार चांगली सूचना आहे लवकरात लवकर करू आम्ही फार चांगली सूचना दिली तुम्ही मॅडम एक महिला म्हणून गळसनाईक प्रकाराकडे कशा पद्धतीने पाहतो मी एक महिला म्हणून बघत नाही मी एक माणुसकी म्हणून बघते प्रत्येक गोष्टी एक महिला नाही मी एक खासदार आहे मग मी एक महिलाच मला मतदान करतात का मला पुरुष लोक पण मतदान करतात ना त्याच्यामुळे मी महिला म्हणून प्रत्येक गोष्टीकडे बघत नाही मी माणुसकीच्या नात्याने प्रश्नांकडे बघते आणि माझं या बाबतीत असं मत आहे आणि मला एक माणुसकीच्या नात्याने असं वाटतं की जेव्हा असे आरोप प्रत्यारोप होतात ह्याच्यात भरडली जातात मुलं आणि आपल्याला आरोप प्रत्यारोप करताना ते खूप सोपं वाटतं पण त्या घरातली त्या कुटुंबातली मुलं कशातून जातात याचा सगळ्याचा विचार आपण सगळ्यांनीच केला पाहिजे ही एक केस नाही कुठल्याही केसमध्ये थोडासा संवेदनशीलपणा हा माणुसकीच्या नात्याने त्या मुलांसाठी आपण सगळ्यांनी दाखवला पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे त्याच्यामुळे अशा गोष्टींवर मी कधी बोललेही नाही आणि कधी बोलणारही नाही कारण का मी एक आई आहे आणि ती मुलं कशातून जातात कुणाचीही मुलं कशातून जातात आपली नसली तरी कुणाची तरी मुलं आहेत तो अधिकार आपल्याला नाही माननीय अजितदादा माननीय संजय राऊत आणि माननीय बाळासाहेब थोरात या तिघांनी ह्याच्यावर सविस्तर आहे हे महाविकास आघाडीचे आमचे वरिष्ठ नेते ते बोलल्यानंतर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा या विषयावर बोलण्याची काही गरजच नाही मॅडम देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत एक प्रश्न विचारला आहे की GSTचा निधी राज्याला नियमित मिळत असतो जुनी थकबाकी जी आहे इट इज ऑब्वियस ना मी हे पार्लमेंटमध्ये बोललेले की अनिल देशमुख आणि नवाबभाई हे दोघं विक्टिम्स आहेत त्यांच्यावर अन्याय झालेलाच आहे आणि ज्या पद्धतीने त्यांना अटक झाली आहे आरोप केलेले आहेत हे चुकीचेच आहेत आणि त्याच्यात आरोपांमध्ये पण सातत्य नाही आहे दोघांवरही जे आरोप केले त्याच्यात सातत्य नाही आहे एक काळ होता का लावाचा व्हिडिओ हा काळ होता एक काळ आता काळ असा आला का 14 तारखेला अशी चुकाची मांडणी बीजेपी आणि मनसेची युती होते कसं होता एका काळी लावाचा व्हिडिओ होता आणि मोदीवर कुठे टीका करण्यात आली होती इट्स अ डेमोक्रॅटिक कंट्री प्रत्येकाला काय करायचा तो अधिकार आहे त्यांनी जो निर्णय घ्यायचा त्यांना अधिकार आहे आमचं दडपशाहीचं सरकार नाही हो प्रत्येकाला अधिकार आहे काही भाषण करा आमच्या विरोधकांनी जर आमच्या विरोधात भाषण नाही करायची तर मग कोण विरोध करायची त्यांनी दिलदारपणे आमच्यावर टीका करत राहावी आणि आम्ही हात जोडून सर्वसामान्य आणि या राज्याच्या मायबाप जनतेची सेवा करत राहावी मी काय अल्टिमेटम्सकडे वगैरे बघत नाही सक्षम आहेत ना होम मिनिस्टर बघून घेईल राज्याचं आपण कशाला डोकं लढवायचं आपल्याकडे कमी काम आहेत का वा खासदाराला फार काम असतं तुम्हाला काय माहिती मला माहिती आहे खासदाराला किती काम म्हणजे करायचं असलं तर किती काम असते मला एक खासदार म्हणून माहिती मला असं वाटतं जर तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचं कालचं ट्विटर हँडल बघितलं काल का परवा रात्रीचं त्याच्यात कुठल्या सरकारचा टॅक्स जास्त आहे हे तिथे लिहिलेलं आहे आणि तो केंद्र सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल डेटा आहे त्याच्यामुळे कोण किती टॅक्स जास्त वाढतं हे तिथे लिहिलेलंच आहे आणि आमचे GSTचे पैसे जे आपले जे तुमचे आहेत माझे आहेत या राज्याचे आहेत ते द्यायला किती उशीर होतो हेही तुम्ही माझ्या केंद्र सरकारमधल्या प्रत्येक भाषणात काढून GSTच्या पैशांचा उल्लेख आम्ही सातत्याने महाविकास आघाडीचे सगळेच खासदार प्रत्येक भाषणात मांडत असतात कारण का GSTचे पैसे जर वेळेवर आले नाहीत तर कुठल्याही सरकारचे आणि हे फक्त महाराष्ट्र सरकार म्हणत नाही देशातली सगळीच सरकारं म्हणत असतात सगळे आपले सोशल सेक्टर प्रोग्रॅम्स आपले डेव्हलपमेंट प्रोग्रॅम्स हे सगळे त्याच्याशी निगडीत असतात
पार्लमेंटचा माझी प्रत्येक भाषण जर काढलं मागच्या सेशनमध्ये 4 आठवडे पार्लमेंट चाललं, तुम्ही डेटा काढून बघा. रोज मी महागाईवर बोलले, रोज म्हणजे रोज, प्रत्येक भाषणात मी बोलले एक. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलनं केली, सेनेने आंदोलनं केली, काँग्रेस पक्षाने आंदोलनं केली. आंदोलनं सगळेच करत आहे. रेग्युलरली आम्ही त्याचा फॉलोअप करतो आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे फॉलोअप करतो आहे, गाठीभेटी करून फॉलोअप करतो आहे. त्याच्यामुळे महागाईवर मात करण्यासाठी जे काही करता येईल हे सातत्याने एक पक्ष म्हणून आणि त्याच्या आधी माणुसकीच्या नात्याने आम्ही आधी करतो. धार दिसत नाही मला सध्या. हां, जी धार दिसायला पाहिजे, यापूर्वी जे धार दिसायची ती धार दिसत नाही आता महागाईच्या विरोधात लढणाऱ्या विरोधी पक्षांची. ठीक है, तुमचा फीडबैक म्हणून मी घेते आणि सुधारणा आणायचा प्रयत्न नक्की आम्ही करू. नज़रिए से देखती नहीं, मुझे टाइम ही नहीं मिलता सर. मेरे निर्वाचन क्षेत्र में विकास की गति कैसे ज़्यादा बढ़े, मेरे निर्वाचन क्षेत्र और मेरे राज्य में महंगाई कैसी कम हो और मेरा राज्य और मेरा देश आगे कैसे बढ़े, इसमें मैं इतनी व्यस्त रहती हूँ कि ये बाकी कामों के लिए मुझे टाइम नहीं मिलता. ये मैडम किया जा रहा है महंगाई वगैरह को डाइवर्ट करने के लिए, ये जो आपसी भेदभाव बढ़ रहा है, इस पे आपका क्या कहना है? जो राज ठाकरे की आपके सवाल में ही मेरा जवाब है. मॅडम एक राजकीय प्रश्न आहे. येस रोल. संसदरत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे ठाण्यात उद्दिष्टाने आजची ही पत्रकार परिषद ठेवलेली आहे. या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते ज्येष्ठ नगरसेवक हनुमंतजी जगदाळे साहेब, त्याचप्रमाणे माजी विरोधी पक्षनेते मिलिंदजी पाटील, आमच्या भगिनी जादवरताई, वहिदा खान मॅडम आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या बसलेल्या सन्माननीय नगरसेविका, मी राष्ट्रवादीच्या नेत्या माननीय असो, रवी राणा असो आणि मग बाकीचे काही पक्ष असतील, हा विषय खूप चर्चेला जातो. पूर्ण 3 दिवस झाले नवनीत राणा ज्या प्रकारे लोकांना वेगळी जणतं, कार्यकर्ता वेगळी जणतं, कसं बघताय तुम्ही हे सर्व? मी तुम्हाला खरं सांगू, माझा लोकसभा मतदारसंघ, संघटनेतली कामं, एक निवडून आलेल्या खासदाराच्या जबाबदाऱ्या, महागाई आणि माझ्यावर जी काही जबाबदाऱ्या आहेत राजकीय आणि सामाजिक, याच्यातून मला काही वेळच मिळत नाही दुसरं काय करायला. नवनीत राणासारखी जे नवनीत राणाचे मी तुम्हाला सांगू, तुम्ही एक पत्रकार आहात म्हणून मी तुम्हाला हे सांगते. माननीय अरुण जेटलींचं भाषण मला आठवते, आनंददादांना आठवत असेल ते भाषण. अरुण जेटली असं म्हणले होते पार्लमेंटमध्ये, सगळे गडबड करायचे ना, ते म्हणले कॅमेरे बंद करून टाका ना, हे सगळं पार्लमेंटमध्ये बंद होईल. तुम्ही थोडे दिवस प्रयोग करून बघा. पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर देऊ शकत नाही, कारण का मी एवढी विद्वान नाही आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचा अभ्यास मला नाही आहे. एक तर दुसरा प्रश्न जो तुम्ही विचारला, मला असं वाटतं महाराष्ट्राच्या पोलिसांवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. त्याच्यामुळे ती जे इन्क्वायरी येईल त्याच्यातून जे काय सत्य आहे ते बाहेर होईल. आपण कशाला उगाच आपला वेळ वाया घालवायचा की काय असू शकेल, तर्कवितर्क काढायला कशाला वेळ वाया घालवायचा. जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हा कळेल. व्हॉट इज द हरी. मॅडम विरोधी पक्षाने मग सरकारने उत्तर दिल ना त्याचं, मला अधिकार नाही तो द्यायचा. ताई, भोंग्यांचा वाद मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. अमृता फडणवीस यांनी सुद्धा ट्विट करून थेट मुख्यमंत्र्यांना इशारा केलेला आहे, ए भोगी से कुछ तो हमारे योगी से. कारण योगी आदित्यनाथांनी जो निर्णय घेतला युपीमध्ये, त्याच्यावरती हा इशारा किंवा हा टोमणा मुख्यमंत्र्यांना लागलेला आहे. मी तुम्हाला सांगू, मी नाही त्यांना ट्विटरवर फॉलो करत. मग तुम्हाला मगाशी म्हणलं तसं मला इतकी कामं असतात, मला नाही माझ्या जबाबदाऱ्यातून बाकी काही करायला फारसा वेळ मिळत. ह्याचं उत्तर तेच देऊ शकतात, मी कसं देणार. कारण का माझा सगळा वेळ विधेयक कामातच जातो.